किचनमध्ये मिळणाऱ्या नेहमीच्या सोप्या साहित्यापासून इतकी रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनेल हा मी कधी विचारच केला नव्हता। तर आज मी तुमच्याबरोबर तीच रेसिपी शेअर करणार आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला ही फार आवडेल। नमस्कार, मी रेणुका। तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा रुचकर आणि नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल। पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओज पूर्ण बघा आणि ते आवडले तर त्यांना लाईक नक्की करा। मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आता नवीन। मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बाउल घ्यायचा आहे आणि मी इथे 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। तर तुम्ही इथे कोथिंबीरच्या जागी पालक नाही तर मेथीचा पण वापर करू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे। मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे। मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे। मग यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे। तर तुम्ही ते बेसनाचा पण वापर करू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे। आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। आणि यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि आता याचे घटसर असे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही ही रेसिपी बनवण्यासाठी सगळी पीठं मिक्स करून पण घेऊ शकता। तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे। तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे घटसर असे बॅटर बनवून घ्यायचं आहे। मग आपल्याला एक प्लेट नाही तर बाउल घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला हे सगळे बॅटर घालायचं आहे। आणि व्यवस्थित याच्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ही रेसिपी जी आहे ती आपल्याला 5 मिनिटांपर्यंत स्टीम करून घ्यायची आहे। तर आता इथे 5 मिनिट झालेले आहे आणि ही रेसिपी व्यवस्थित स्टीम झालेली आहे, आतपर्यंत व्यवस्थित शिजलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी पूर्णपणे थंड करायची आहे आणि त्रिकोणी आकारमध्ये याचे पीसेस कट करायचे आहेत। त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे। तर त्याच्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे आणि यावरती आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे पीसेस ठेवायचे आहेत। त्यानंतर आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन आणि कुरकुरी होईपर्यंत फ्राय करायची आहे। तर मी ही रेसिपी इथे सेलो फ्राय करत आहे, तर तुम्ही ही डीप फ्राय पण करू शकता। तर आता इथे हे रेसिपी जी आहे ती व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने किचनमध्ये मिळणाऱ्या सोप्या सहज साहित्यापासून ही रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवू शकता। आणि या रेसिपीला गरमागरम हिरव्या चटणी बरोबर नाही तर फक्त चहा या कॉफी बरोबर एक स्नॅक सारखं देऊ शकता। तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच, पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत। तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ।